दिशा सालियनच्या वडिलांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे। सतीश सालियन यांनी दुसऱ्यांदा मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे। मी नार्को टेस्टसाठी तयार असल्याचं दिशा सालियनच्या वडिलांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय। मात्र माझ्यासोबत आरोपींची सुद्धा नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी सतीश सालियन यांनी केली आहे। दिशाचा शवविच्छेदन अहवाल खोटा असल्याचं सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी म्हटलेलं आहे। आम्हाला एक चांगला अधिकारी द्यावा, मग मी 7 दिवसात या केसचा निकाल लावून दाखवतो अशी मागणी सतीश सालियन यांच्या वकिलांनी केली आहे। मैं जो नार्कोटिक्स से रेडी है और मेरे साथ जो आरोपी है जो साहब ने बोला है आदित्य ठाकरे से लेके सब वो भी सब रेडी होना चाहिए। मैं तो आज देने को तैयार हूँ। सर आरोपी कोण कोण तुम्ही म्हणता ते साहेबांनी मी सांगू शकत नाही। मला अहो आमची तक्रारच ही आहे की गँगरेप आणि मर्डर नंतर आरोपी आदित्य ठाकरे असल्यामुळे खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करण्यात आला। वन ऑफ द को-अक्युज्ड सचिन वाझे आणि याच सचिन वाझेनं असाच पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार केला होता मनसुख हिरेंचा। टेक्निकल विषय सरकारनं SIT कडे आमचं मॅटर दिलं, पण टेक्निकल विषय असा आहे की जोपर्यंत त्याचा क्राईम नंबर पडत नाही मग तोपर्यंत आरोपीच्या अटकेची कारवाई सुरू होत नाही। तर हे टेक्निकल मध्ये परमवीर सिंग वगैरे जे आमचं टेबल टेनिस चालू आहे ते हे यांना मिसगाईड करतायत, म्हणून आम्ही स्पेशल लेखीमध्ये ऑन रेकॉर्ड दिलं, यांच्याशी डिस्कस केलं। आम्हाला एक चांगला अधिकारी द्या, CBI जेव्हा येईल तेव्हा येईल। 7 दिवसाच्या आत आमच्याकडचे सिक्रेट पुरावे आणि अवेलेबल पुरावे केस क्लोज करून दाखवतो, क्लिअर करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।